काल सकाळी मी आणि माझी बहीण सह्याद्री करिअर अकॅडमी आळेफाटा या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे आम्ही रोज प्रशिक्षणात जातो. ती गेल्या 1 वर्षापासून तिथं प्रशिक्षण घेते. तुम्ही दोघी? हो. आणि मी गेल्या 1 महिन्यापासून. तर आम्ही काल गेलो आणि ती ज्युनियरला बसते. मी ज्युनियरला बसते आणि ती सिनियरला बसते. तर तिचा क्लास दुसरा होता आणि माझा दुसरा. तर आमचे क्लासचे मयूर डुंबरे सर यांनी शनिवारी आम्ही दर शनिवार-रविवार आम्ही गावी येत असतो हे सरांना माहीत आहे. तसेच ह्याचप्रमाणे आम्ही ह्या शनिवार-रविवार देखील आम्ही गावी आलो. तरी देखील सरांनी तिला उभे केले आणि तिच्यासोबत समवेत अजून बाकीच्या 5-6 मुलांनाही उभे केले. परंतु तिला एकटीलाच टार्गेट करून भंडारीताई, भंडारीताई असं बोलत तिला एकटीला सर बोलत होते आणि तिच्या पर्सनल गोष्टीवरनं पण तिला बोलले. ग्राउंडला का आली नाहीस? दबक्या पावलांना कुठे गेली होतीस तू? तू तुझ्या बहिणीला कुठे घेऊन गेलीस? सांग सगळ्यांना, मला माहिती आहे चांगलं तू कुठे गेलीस? असं तसं बोलत होते. अजून पण तिला सर बोलले. त्यामुळे ती रुसून रूमला निघून गेली. आणि ज्यावेळी ती रूमला गेली त्याच अगोदर सर तिला बोलले. हे तिने माझी मोठी बहीण शीतल दीदी तिला सांगितलं मेसेज करून, की सर मला लई बोललेत सगळ्यांसमोर. माझी पार इज्जत घालवली आणि सगळे क्लासमधले मला हसत आहेत आणि मी नाही राहणार आता ह्या अकॅडमीमध्ये. मी मी दुसरीकडे ॲडमिशन घेईल. मी जाणार आहे इथून. दीदी म्हणली काय झाले सांग? तर ती म्हटली तू सरांना विचार कॉल करून काय झाले आहे. मग माझ्या मोठ्या बहिणीने सरांना कॉल केला, की सर तुम्ही भाग्यश्रीला काय बोललात? ती रडत होती. सर म्हटले मी कुठे तिला काय चुकीचं बोललोय? ती क्लास करून ती ग्राउंडला आली नाही शनिवारी, एवढंच बोललो आणि तिच्यामुळे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं. त्यामुळे तिला बोललो मी. आणि त्यामुळे का पोलीस स्टेशनला जावं लागलं? काय विषय होता गेल्या 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आम्ही तिघी पण राष्ट्रीय खेळाडू आहोत. तर आमच्या समवेत नवनाथ बाचकर हा देखील प्रॅक्टिस करायचा आणि तो आणि ती दोघं पण तिथे सोबतच होते अकॅडमीमध्ये त्या. पण तो ह्या वर्षी पोलीस झाला आहे. तर आमची आधीपासून ओळख होती. त्या कारणाने ती त्या मुलासोबत मैत्री होती त्याच्यासोबत. तर ते दोघं बोलायचे. त्यानंतरनं तिला असं वाटलं, की तो ह्या वर्षी पोलीस झालाय तर मी देखील व्हायला पाहिजे ना, म्हणून ती त्याला असं म्हटली, की आपण बोलायला नको. पण ते त्याला वाटतं मान्य नव्हते. त्यामुळे तो असं म्हटला, की नाही, नाही तू बोल, मी उलटं तुला हेल्प करेल, कसा स्टडी करायचा काय. पण तिला तो नको होतं. त्यामुळे तिला असं वाटलं, की मी पोलीस स्टेशनला गेले आणि ह्याला जर घाबरवलं तर हा घाबरेल आणि माझ्यासोबत बोलणार नाही. या कारणाने ती पोलीस स्टेशनला गेली होती. तिने तिथे जाऊन काही केलं नाही. तिथले जे कर्मचारी होते सगळे पदाधिकारी त्यांनी त्या दोघांना समजून सांगितलं, की असं काही तुम्ही करू नका वगैरे. आणि त्या मुलाच्या विरुद्ध कंप्लेंट देण्यासाठी गेली होती का? हो, फक्त कंप्लेंट वगैरे दिली नाही तिनी. आपण तिथे गेली. फक्त गेली तिथं, तिला की तिच्या करिअरवर फोकस करायचं होतं. हो, म्हणून ती तिथं गेली. पण तिथल्या सरांनी तिला समजून वगैरे सांगितले आणि विचारले, की तुम्ही दोघं पण एकाच अकॅडमीमध्ये आहात. तुमचे शिक्षक कोण आहे? तर त्यावेळी त्यांनी मयूर डोंबरे सरांचं नाव सांगितलं आणि त्यांना तिथं बोलवून घेतलं. तिथं बोलवून घेतल्याच्या नंतरनं त्यांना पण सांगितलं, की सर आता यांना समजून सांगितलं आहे, हे असं काही करणार नाहीत आणि परत जर असं काही जर तुमच्या अकॅडमीमध्ये काही जर झालं आणखी असं काही की तुम्ही आम्हाला येऊन सांगा. आणि तिथून ते सगळं जे काही झालं होतं ते सगळं ते सॉल्व्ह करून तिथनं निघून गेले होते. परत त्या मुलाचा काही कॉन्टॅक्ट आला नाही. आणि त्याच कारणावरनं सर तिला कायम असं टॉर्चर करायचे. त्याच्यावरनं बोलायचे पर्सनल गोष्टीवरनं, की तुझं लक्ष कुठं असतंय, ग्राउंडला येत नाहीस, ग्राउंडच्या वेळेत तू ग्राउंडला यायचं, बाकीचे कुठाने करायचे नाही, असं तसं तिला त्या गोष्टीवरनं बोलत होते. असं बऱ्याच वेळा झालं 2-3 वेळा. तरी तिने सोडून दिलं. पण काल तिला खूपच सर बोलले. त्यामुळे ती रागाच्या भरात तिने खूप टोकाचं पाऊल घेतलं. तिने असं नव्हतं करायला पाहिजे. पण त्यावेळी तिने असं केलं. त्याच वेळेस तिने दीदीला पण मेसेज करून ठेवलेला आणि ज्या मुलामुळे सर तिला बोलायचे त्या मुलाला पण मेसेज केला, की सर मला आज लय बोललेत आणि मला आता काही जगायचं नाही, मी मरणार आहे, असे त्याला पण मेसेज केले तिने. ते प्रूफ आहेत सगळे. आणि मला असं वाटतं, की तिने असं चिठ्ठी वगैरे पण लिहिली असेल, कारण तिला असं लिहायची सवय होती, की कधी काही जीवनात चांगलं झालं, वाईट झालं ती लिहून ठेवायची. मग तिने मेसेज केले तर त्या अनुषंगाने तिने चिठ्ठी पण लिहून ठेवली असेल. पण झालं असं, की ज्या मुलाला तिने सांगितलं, की मला सर तुझ्यावरनं असं असं टोमणे देतात, बोलतात, मग त्यामुळे मी आता जीव देणार आहे. मग त्या मुलाला असं वाटलं हिने काय बरं वाईट करायला नको, म्हणून त्या मुलाने सरांना फोन केला, की सर तुम्ही भाग्यश्रीच्या रूमवर जा, ती काय करते बघा, ती मला असं असं बोलली.
त्यामुळे सर तिथे रूम वरती गेले 2 मुलांना घेऊन. त्या अगोदर तिथं कोणीच नव्हतं पण गेलं. तू तेव्हा तर क्लासमध्येच होती हो, ना? मी क्लासमध्ये होते. तुला तेव्हाच कळवलं नाही का? मला सरांनी सांगितलंच नाही. मला न सांगता सर त्यांचे निघून. सर एकटेच गेले की अजून कोण होतं? सरांसमेत 2 मुलं पण होते. हम्म. आणि तो मुलगा असं पण म्हटलं होता का सर तिची लहान बहीण आहे त्या क्लासमध्ये, तिला घेऊन जा म्हणजे ती समजूत काढेल तिची. पण सर मला घेऊनच नाही गेले. सर त्या 2 मुलांना घेऊन गेले आणि सर स्वतः गेले. त्याच्यानंतर सर तिथं गेले आणि त्यावेळेस तिथं कोणीच नव्हतं. आम्ही ज्यांच्याकडे राहतो भाड्याने रूमला, ते काकू वगैरे पण नव्हते. मग ते सरच आतमध्ये गेले रूममध्ये आणि त्यांनी बघितलं. ते बघितल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांना कॉल केला. म्हणजे त्यावेळेस तिने हँगिंग केलेलं होतं. हो, त्यावेळेस तिने केलेलं होतं पण सगळं. काही समजा चिठ्ठी वगैरे तिथं काय आढळली का? तिथं तर आता सगळ्यात आधी सरच गेले होते. जरी त्यांनी त्यांच्या विरोधात चिठ्ठी वगैरे लिहिली असेल किंवा काही, म्हणजे तुमचा असा संशय त्यांनी तो पुरावा पण त्यांनी ते नष्ट केलं असेल. पण तरी जरी त्यांनी नष्ट केलं असलं तरी तिचे ते मोबाईल मध्ये मेसेज केलेले ते पुरावे आहेत सरांच्या विरोधात की सरां मला बोलले तुझ्या म्हणून. बहिणीला देखील तिने हो, message तिने केला मेसेज होता. केलेला आहे, आणि फोन पण केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर सर पोलिसांना बोलवलं आणि मग तिथं त्यावेळी पोलिस आले आणि मग आमचा क्लास सोडून देण्यात आला. सरांनी आमचे दुसरे एक सर आहेत गायकर सर, त्यांना कॉल केला असेल की सर क्लास सोडून द्या, असं झालं आहे. सरांनी क्लास सोडून दिला. मी त्यावेळी क्लासवरून रूमला गेले तर मी बघितलं बाहेर सगळे पोलिस वगैरे जमा होते, सर वगैरे. मग मी वरती जाऊन पाहिलं तर तिने असं केलं होतं. मग त्यानंतर आम्ही पोलिसांची वाट बघितली. तिथं कोणीच मोठं नव्हतं. मग माझ्या घरचे भाऊन ते आले. मग ते आल्याच्या नंतर पोलिसांनी तिची डेड बॉडी खाली उतरवली आणि तिला पोस्टमॉर्टमला घेऊन गेले. पण तिला पोस्टमॉर्टमला घेऊन गेले आणि घेऊन जायच्या अगोदरच आमच्या दीदीने सांगितलं होतं की तिला सर बोलले त्या रागात तिने असं केलेलं आहे. हा आमच्याकडे एक प्रूफ होता म्हणून आम्ही तिचं पोस्टमॉर्टम करू दिलं नाही आणि पोलीस स्टेशनला गेलो आणि सरांच्या विरोधात FIR नोंदवली. पण काल सरांच्या विरोधात FIR नोंदवली पण आम्ही प्रूफ पण दिले सगळे. आमची पहिल्या वेळेस FIR नोंदवताना काही तांत्रिक गोष्टींमुळे FIR पहिले पेज घेतलं नाही, फक्त दुसरंच पेज घेतलं. त्या कारणाने आम्हाला 2 तास परत लेट केला त्यांनी. रात्री 12 वाजता आमचं FIR नोंदवलं त्यांनी आणि सरांना त्यांच्या ताब्यात घेतलं. त्याच्या अगोदर ते सरांना खूप कॉल करत होते पण सरांनी कॉल वगैरे उचललेच नाही काही. सर तिथं डेड बॉडी घेऊन जायच्या अगोदर सर तिथं निघून गेले. ज्यावेळेस पोलीस ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या घरचे सगळे आले आणि ॲम्ब्युलन्समध्ये तिची डेड बॉडी घेऊन चालले होते, त्याच्या अगोदर सर तिथं निघून गेले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ती डेड बॉडी इकडे आणत होते तेव्हा सर नव्हते तिथं. आणि सरांना नंतर लई कॉल केले. आता त्यांच्या अकॅडमीची विद्यार्थिनी आहे, तिने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी तिथं पोलीस स्टेशनला सर लोकांनी यायला पाहिजे होतं पण ते कोणीच तिथं आले नाही. त्यांना वारंवार कॉल पण करत होते सगळे, ते कॉल कट करत होते, फोन बंद केला, ते तिथं आले नाही. नंतर वाटतं त्यांना दुसऱ्या काहीतरी कारणाने तिथं बोलवलं, मग ते तिथं आले. त्यांच्या विरोधात पुरावे तिच्या फोनमध्ये सापडले. त्या पोलिसांनी मग त्यांना ताब्यात घेतलं, आमची FIR नोंदवली. मग आम्ही पोस्टमॉर्टम केलं आणि मग तिची डेड बॉडी आम्ही रात्री 1 वाजता घेऊन आलो. कशी होती एकूणच त्या अभ्यासामध्ये? तिचा अभ्यास पण एकदम चांगला होता. म्हणजे गेल्या 2 वर्षापासून फक्त ती 2-3 मार्कावरनं राहत होती. लेखीमध्येच राहत होती. तिचं ग्राउंड आउट ऑफ होतं म्हणूनच आम्ही सरांना ग्राउंड जॉबची सवलत मागायला पण गेलेलो. त्यावेळेस पण सर आम्हाला असेच दुसरे कुटाने करता वगैरे असे टोमणे वगैरे देऊन आमची सवलत नाकारली. मेंटल टॉर्चर करायचे? हो, त्यामुळे आमच्या इतर मुलींना सवलत द्यायचे सर ते. जर तुमची ग्राउंड चांगले, तुमची लेखी वाढवायची असेल तर तुम्ही सवलत घेऊ शकता असं त्यांना देत होते. मग आम्हाला का नाही, आम्ही तर राष्ट्रीय खेळाडू होतो म्हणून आम्ही गेलो होतो पण सरांनी आम्हाला सवलत दिली नाही. उलट असं सांगितलं तुम्ही इतर जास्त कुटाने करता त्या सवलतीत तुम्ही रेग्युलर यायचं, सगळ्यांना नियम सारखेच असं पण बोलले. आम्ही तसं पण रेग्युलर जायचो आणि आमच्या घरी असं कळवलं त्यांनी की आम्ही ग्राउंडला येत नाही वगैरे. माझी बहीण म्हटली, माझ्या बहिणी तर रोज दोघी पण ग्राउंडला असतात. सर म्हटले नाही माझ्या वेळेत नसतात त्या, असं काही पण सांगायला लागले. आणि खोटं काहीतरी सांगत? हो, खोटं सांगत होते. पण मग आमच्या बहिणीला आम्ही प्रूफ देत होतो की आम्ही ग्राउंडला गेलोय म्हणून. तुम्ही तिघी देखील नॅशनल प्लेअर होतात असं समजते. म्हणजे तुमची जी मोठी बहीण झाली ती आता ही घटना झाली ती आणि तू काय म्हणजे कशामध्ये कोणत्या? तिघी पण आम्ही नॅशनल प्लेअर होतो ॲथलेटिक्स मध्ये. आम्हाला तिघींना पण नॅशनल मेडल ॲथलेटिक्स मध्ये गेल्या 9-10 वर्षापासून आम्ही तिघी करायचो. पण आता गेल्या 2 वर्षापासून 2 वर्षाच्या अगोदर माझी मोठी बहीण जॉबला लागली पोलीस दलात. त्याच्यानंतर मग मधली बहीण करत होती. मी आता गेल्या 1 महिन्यापासून पोलीस भरती करत होते. तिला वाटायचं की ती झाली तशी आम्ही दोघी देखील होईल म्हणून आम्ही दोघी पण पोलीस भरतीच प्रशिक्षण घेत होतो. आम्ही एकूण 6 बहिणी आहेत. आणि भाऊ एक. तो छोटा आहे का सगळ्यात? हो, सर्वात छोटा आहे तो. आता 6 पैकी तुमची मोठी बहीण पोलीस भरतीमध्ये जॉईन झाली तुम्ही आणि बाकीच्या तयारी करत होता तुम्ही? हा, दोघी.
म्हणजे सरांना पोलीस स्टेशनला नेलं कुठतरी किंवा त्यांना तिथं बोलावलं, तो राग त्यांनी मनात धरला हो, किंवा त्या त्या गोष्टीतून रागा प्रबोधन केलं पाहिजे, त्या गोष्टीचं त्यांनी भांडवल केलं आणि टॉर्चर हा केलं. त्या गोष्टीचं ते पर्सनल गोष्टी तिला एकट्यात घेऊन बोलायला पाहिजे होती. ती तिथं क्लासमध्ये जवळजवळ 200 ते 250 पोरं होते. सगळ्यांमध्ये त्या 5-6 मुलांना उभं केलं, मुलींना. त्यामध्ये फक्त तिचंच नाव घेऊन सर तिला बोलत होते, म्हणजे भंडारी ताई असं तिचं नाव घेऊन तिला बोलत होते. त्यामुळे तिला अजून अपमान झाला तिचा आणि सगळे पोरं तिला बघून हसत होते. ती रडत सुद्धा होती. सरांनी बघितलं ती रडती, तरी देखील सर हसत टिंगल्या घेत तिची मजा घेत होते बाकीच्या मुलांसमोर. म्हणजे ती रडते तरी सुद्धा यांनी हा torture चालू तरी ठेवलं. देखील टॉर्चर चालूच ठेवलं. तिच्या टिंगल्या घेत होते, हसत बोलत होते, सगळे पोरं तिच्या बघून हसत होते. तिला ती गोष्ट सहन झाली नाही. त्यावेळेला तुम्ही तिथे होते का? त्यावेळी मी तिथं होते, पण मी दुसऱ्या क्लासमध्ये होते. काय आणि मागणी मला आहे आता तुमची, काय अपेक्षा? मला एवढंच वाटतं की ती ज्या सरांमुळे तिने हे टोकाचं पाऊल घेतलंय त्या सरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि नाव माझ्या काय त्यांचं? मयूर डुंबरे सर, तुम्ही जे अकॅडमीत शिकत होतो त्या अकॅडमीचं नाव काय? सह्याद्री करिअर अकॅडमी आळीफाटा. अरे फाटा. तिथं असं हिला एकटीला टॉर्चर होत होतं की अजूनही काही मुलांना होतं? नाही म्हणजे सर असं प्रत्येकीच्या वागणुकीवरून सर प्रत्येकाला बोलत होते. म्हणजे असं पर्सनल वरनं असेल, काही पण असेल, क्लासला नाही आलास किंवा ग्राउंडला नाही आलास मग असं कर तसं कर, अभ्यास करायचा, असं प्रत्येकाला बोलायचे. पर्सनल पण बोलायचे. वैयक्तिक पातळीवर बोलायला नव्हतं पाहिजे. हा ते पर्सनल आणि गोष्टी क्लासला त्या समजा अभ्यास नाही केला तर बोलणं हे ते रास्त बोलणं आहे. तर ठीक आहे, पण असं वैयक्तिक गोष्टीवरनं नाही बोलायला पाहिजे. की एखाद्याला हा मला माहिती तुझा अभ्यास का नाही होत, तू रात्रीचा 12 वाजेपर्यंत इंस्टा व्हॉट्सअप बघतो म्हणून तुझा अभ्यास होत नाही, असं नाही बोलायला पाहिजे सरांनी. वैयक्तिक गोष्टीवरनं सर बोलायचे. आणि त्यानंतर सर ज्यावेळेस आम्ही सरांच्या विरोधात FIR नोंदवला तर त्यावेळी सरांच्या गावाकडची लोक आली आणि आम्हाला बोलली तुमची मुलगी तर गेलीच आहे, आता ती काय परत नाही येणार, मग तुम्ही त्यांचं तरी कशाला आयुष्य बरबाद करता, नाही का. मग सर ज्या मला असं म्हणायचंय ते गुन्हेगार आहेत, त्यांच्यामुळे माझी बहीण आज गेली, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे ना. वरतून ते आम्हाला असं पण म्हटले की तुम्ही इथं हा विषय मिटवा, आपण काहीतरी पैसे वगैरे देतो तुम्हाला आम्ही, बापरे, असं काहीतरी. म्हटलं. त्यांच्या गावाकडचे लोक, त्यांचं गाव कोणतं? त्यांचे खाममुंडे गाव, त्यांच्या तिकडचे लोक आमच्या इकडच्या लोकांना असं म्हटले की त्यांच्या घरच्या लोकांना सांगा, त्यांच्या बहिणीला सांगा, आम्ही 15-20 लाख रुपये काहीतरी देतो असे, म्हणजे तुमचं आणि विषय गरिबी मिटवा. आहे किंवा कुटुंबात आहे, हा त्यांना माहिती आहे आम्ही गरीब नक्कीच असू, पण आम्हाला तिचा पैशाने तिची नाही परत येऊ शकत ती, किंवा तिची तुलना पैशात नाही होऊ शकत. आम्हाला तिच्याकडून काहीच नकोय, फक्त आम्हाला न्याय हवाय. त्या सरांमुळे झाले, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांची शिक्षा होत नाही तोपर्यंत तो क्लास पण बंद राहिला पाहिजे, कारण गोष्ट त्या क्लासमध्ये घडलेली. आणि क्लास का बंद झाला पाहिजे, कारण आज ते काल त्या क्लासमध्ये 200 ते 250 पोरं होती, सगळ्यांसमवेत हे गोष्ट झाली आहे. काल ती सगळी पोरं त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन आमची मजा बघत होते की काय झाले. त्यांना विचारलं तुम्ही काय इथं आलात, तर म्हटले आमची बहिणी म्हणून आलोय. म्हणते तुमची बहीण आहे तर तुम्ही लेखी द्या ना, तुम्हाला सर काय काय बोलले, तिला काय काय बोलले, तुम्ही या. तर कोणीच आलं नाही. मग नंतर म्हणतात आम्ही सरांच्या बाजूने आलोय. मग सर तिथे लेखी द्यायला पाहिजे होती त्यांनी, तर त्यांनी तिथे लेखी सुद्धा दिली नाही, कोणच काहीच नाही बोललं. मग तो क्लास का ठेवायचा चालू. त्या क्लासमध्ये जर एखादी मुलगी, आज एखादी मुलगी त्या सरांमुळे गेलीये, उद्या का असं नाही की तो आणि एखादी मुलगी जाऊ शकते. तरुणाच्या पिढींना असं सगळ्यांसमवेत बोललेलं नाही सहन होत एखाद्याला. जर असं जर जाऊन जर उद्या जर झालं तर काय करणार आहे आपण. म्हणून अशा जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, आणि जोपर्यंत त्यांची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो क्लास पण बंद राहिला पाहिजे. तुम्ही आता राहायला एकच खोलीत असाल तर ती कधी काय बोलायचं का यावेळेस, म्हणजे मी आणि ती गेल्या 1-1.5 महिन्यापासून एकत्रच होतो, पण अशा गोष्टीवर कधीच चर्चा नाही झाली. एवढं फक्त आम्ही दोघी एकमेकांना म्हणायचो की हा आज सर बोलले मला बरं का. मी तिला विचारचे का बोलले, अगं पेपरला मार्क कमी पडले म्हणून बोलले. मग तेवढं विचार सोडून द्यायचं, जाऊ दे आपल्याला पेपरला मार्क कमी पडले म्हणून बोलले. ग्राउंडला गेलो नाही, ग्राउंडला शनिवारावर घरी जात होते, सरांना माहिती, त्यावरनं सर आम्हाला कधीच बोलले नाही. पण सर काल नेमके आम्हाला त्याच गोष्टीवर बोलले. इव्हन सरांनी आम्हाला बघितलं पण होतं की आम्ही घरीच जात आहोत. सर म्हटलं आम्ही बघत होतो त्या कुठं चाललेत. माझी मोठी बहीण म्हटली, सर मोठी बहिणीला सांगितलं होतं असं. माझी मोठी बहीण म्हणली त्या चालल्यात ना, तिथे थांबायचं होतं ना, त्यांना विचारायचं होतं तुम्ही ग्राउंड करून जा घरी, तुम्हाला जायचंय कुठे चालले विचारायचं होतं, पण त्यांनी काहीच विचारलं नाही. सर म्हटले आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी पनिशमेंट देत असतो. मग तिला पनिशमेंट दिलीच नाही, तिला फक्त बोलले सर, टॉर्चर केले. घर जवळ होतं म्हणून की काय आई-वडिलांची इथं माझे वडिलांना गेल्या 15-20 वर्षापासून पॅरलेस आहे, त्यांना काहीच करता येत नाही. भाऊ पण लहान आहे, म्हणून मग शनिवार रविवार आम्ही घरी यायचो. म्हणजे घर सांभाळून अकॅडमी करतो. हा, इतर वेळेस आम्हाला जमत नव्हतं ग्राउंड करायचो आम्ही, म्हणून शनिवार रविवार आम्ही घरी यायचो. लांब होतं, आम्हाला 3:15ची बस होती, नंतर आम्हाला लवकर बस नसायची, म्हणून आम्ही शनिवार रविवार कायम घरी यायचो. हे सरांना माहित होतं.
हे माहित असून देखील त्यांनी torture माहित केलं. असून देखील सरांनी बोलले. माझ्या बहिणीला पण ते असं बोलले की तिच्यामुळे मला पोलीस स्टेशन जावं लागले, त्यामुळे तिला मी बोललो. आता मागणी काय आहे तुमची पोलीस प्रशासनाकडे? एवढीच मागणी आहे की त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांची शिक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो क्लास पण बंद राहायला पाहिजे, जेणेकरून पुढील काळात अशी घटना परत घडू नये. सगळ्यांना त्यातून एक काहीतरी समज मिळाला पाहिजे. हे जर प्रकरण असं जर झाकून गेलं तर मला नाही वाटत पुढे जाऊन परत असं काही जर झालं तर ते प्रकरण परत उघडीस येईल. असं परत काही वर्तणूक व्हायला नको. ज्या मुलीचं इच्छा होती की आपण पोलीस व्हावं, पोलीस होण्यासाठी ती तिथं प्रशिक्षण घेण्यासाठी गेली आणि त्याच प्रशिक्षणाकडनं जर त्या मार्गदर्शकाकडनं जर तिचा आज जर जीव जात असेल, त्या अकॅडमीमध्ये जर तिचा जर त्यामुळे जर तिचा जीव जात असेल तर ही खूप वाईट घटना आहे. म्हणून मला एक सांगता, अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण? एकूण त्या अकॅडमीमध्ये जवळजवळ 550 पोरं आहेत. त्यामध्ये सिनियरला 200-250 पोरं आहेत आणि ज्युनियरला 200-250 पोरं आहेत. त्यांच्यामध्ये तिला उभं केलेलं. सगळ्यांसमक्ष सगळ्यांसमक्ष तिला नको ते अपशब्द वापरले, तिला बोलले.